आपण आज जी उपकरणे वापरतो ना, म्हणजे आपले फोन, कॉम्प्युटर, स्मार्टवॉच, ती इतकी लहान आणि इतकी शक्तिशाली कशी बनली, याचा कधी विचार केलाय? हा खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर थेट अणूच्या आत दडलेल्या एका लहानशा कणामध्ये आहे, इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनचं वर्तनच या सगळ्या तंत्रज्ञानाचा पाया आहे. आणि ते वर्तन समजून घेण्यासाठी एका विशिष्ट आणि शक्तिशाली समीकरणाची गरज आहे. हो. आज आपण अर्विन श्रोडिंगर यांच्या टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन म्हणजेच वेळेनुसार न बदलणाऱ्या श्रोडिंगर समीकरणाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात याची खूप सखोल माहिती आहे आणि आज आपलं ध्येय आहे की एका कागदावर लिहिलेल्या या समीकरणातून आपल्या खिशातल्या फोनपर्यंतचा प्रवास कसा होतो हे सोप्या भाषेत उलगडून दाखवणे. अगदी बरोबर. आणि हे फक्त म्हणजे भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच एक समीकरण नाहीये. नाही, अजिबात नाही. तर आधुनिक रसायनशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सचा असं म्हणूया की कणा आहे. आजच्या चर्चेत आपण हे समीकरण नेमकं काय आहे, ते आपल्याला काय सांगतं आणि विज्ञानाच्या जगात ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं यावर सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग थेट समीकरणातच उडी घेऊया. आपल्या माहितीनुसार या समीकरणाचा भौतिक अर्थ खूप सरळ वाटतो. तो म्हणजे इलेक्ट्रॉनची गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा. बरोबर? त्याची एकूण ऊर्जा. हे तर शाळेत शिकलेल्या ऊर्जेच्या संरक्षणाच्या नियमासारखं वाटतंय की नाही? आणि तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. हे समीकरण म्हणजे क्वांटम सिस्टमसाठी ऊर्जेच्या संरक्षणाचाच नियम आहे. पण यात एक मेख आहे. अच्छा. हे समीकरण तेव्हाच वापरलं जातं जेव्हा सिस्टमची स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वेळेनुसार बदलत नाही. अशा सिस्टीमला स्टेडी सिस्टम म्हणतात. ओके, स्टेडी सिस्टम. हो. उदाहरणार्थ, एका अणूमध्ये इलेक्ट्रॉन ज्या न्यूक्लियस भोवती फिरतो त्याचं ऊर्जा क्षेत्र स्थिर असतं किंवा सेमीकंडक्टरच्या क्रिस्टलमध्ये अणूंची रचना स्थिर असते. अशा स्थिर सिस्टममधील इलेक्ट्रॉनचं वर्तन समजून घेण्यासाठी हे समीकरण वापरलं जातं. म्हणजे जिथे स्थिरता आहे तिथे हे समीकरण लागू होतं. आपल्याकडील माहितीमध्ये या समीकरणाचं गणितीय रूपही दिलं आहे, Hψ बराबर Eψ. आता हे चिन्ह पाहून थोडं म्हणजे विचित्र वाटू शकतं. हो, साहजिक आहे. यात E म्हणजे एकूण ऊर्जा, हे तर ठीक आहे. पण हे H काय आहे, ज्याच्यावर एक छोटी टोपी आहे? आणि सगळ्यात जास्त कुतूहल मला ψ या चिन्हाबद्दल आहे. साय. हो, ψ, ज्याला वेव्ह फंक्शन म्हणतात. बरोबर. हा खूप छान प्रश्न आहे. समीकरणाच्या गणितात न शिरता आपण हे सोप्या भाषेत समजू. H या चिन्हाला हॅमिल्टोनियन ऑपरेटर म्हणतात. ऑपरेटर? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं निर्देशांचं संच आहे. ते समीकरणाला सांगतं की या इलेक्ट्रॉनची एकूण ऊर्जा मोजा, त्याची गती आणि स्थिती विचारात घेऊन. H म्हणजे ऊर्जेची गणना करणारा भाग. आणि E म्हणजे त्या गणनेतून मिळालेलं उत्तर. बरोबर. ऊर्जेची एक विशिष्ट पातळी. ठीक आहे, म्हणजे H हे एक मशीन आहे जे ऊर्जा मोजतं आणि E हे त्याचं उत्तर आहे. मग मधलं ψ काय करतंय? तेच समीकरणाचं रहस्य वाटतंय. बरोबर. साय किंवा वेव्ह फंक्शन हे क्वांटम मेकॅनिक्सचा गाभा आहे. आणि इथेच गोष्टी खूप मनोरंजक होतात. कशा? साय हे इलेक्ट्रॉनची अवस्था दर्शवतं, पण त्याला थेट भौतिक अर्थ नाही. म्हणजे आपण ते थेट मोजू शकत नाही. मोजू शकत नाही? नाही. पण जेव्हा आपण त्याचा वर्ग करतो, म्हणजे साय स्क्वेअर, तेव्हा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कळते. आणि ती म्हणजे? ती म्हणजे इलेक्ट्रॉन एखाद्या विशिष्ट ठिकाणी सापडण्याची शक्यता, ज्याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणतात. एक मिनिट थांबा. म्हणजे हे समीकरण आपल्याला इलेक्ट्रॉन इथेच आहे असं ठामपणे सांगत नाही, तर इथे असण्याची शक्यता इतकी आहे असं सांगतं. अगदी. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन कुठे आहे हे कधीच 100% खात्रीने सांगू शकत नाही. मग प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ गोष्टी मोजतात कशा? हे तर खूपच विचित्र आहे. आणि हाच क्वांटम मेकॅनिक्स आणि आपल्या नेहमीच्या जगातला मूलभूत फरक आहे. क्वांटम जगात आपण निश्चिततेऐवजी संभाव्यता वापरतो. संभाव्यता? हो. माहिती आहे का, जेव्हा ही संकल्पना पहिल्यांदा आली तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या महान शास्त्रज्ञालाही ती पटली नव्हती. देव फासे टाकत नाही, हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य. हो, ऐकलंय. ते याच संभाव्यतेच्या कल्पनेवरची टीका होती. पण अनेक प्रयोगांनंतर हेच सिद्ध झालं की निसर्ग याच संभाव्यतेच्या नियमांवर चालतो.
वेव्ह फंक्शन आपल्याला त्या संभाव्यतेचा नकाशा देतं. कारण स्थिर सिस्टीमसाठी वापरतो. ते सोडवल्यावर आपल्याला साय मिळतं, जे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सांगतं. मग एवढा सगळा खटाटोप करून हे किचकट समीकरण सोडवल्यावर आपल्याला नक्की काय मिळतं? याचा व्यावहारिक परिणाम काय आहे? हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला मुख्यत्वे 2 गोष्टी मिळतात. अच्छा, कोणत्या? पहिली म्हणजे अनुमत ऊर्जा पातळी, म्हणजे समीकरणातला ई, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक ऊर्जा पातळीशी संबंधित वेव्ह फंक्शन्स, म्हणजे साय. आणि या साय मधूनच आपल्याला इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटलचे आकार समजतात. बरोबर. अनुमत ऊर्जा पातळी याचा अर्थ इलेक्ट्रॉन कोणतीही ऊर्जा पातळी घेऊ शकत नाही का? म्हणजे तो ऊर्जेच्या एक शिडीवरच्या फक्त ठराविक पायऱ्यांवरच उभा राहू शकतो, मध्ये कुठेही नाही? अगदी बरोबर. परफेक्ट. आणि हे समजण्यासाठी आपल्या माहितीमध्ये गिटारच्या तारेचं खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. हो, पाहिलं मी. विचार करा, जेव्हा तुम्ही गिटारची तार छेडता तेव्हा ती विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरच कंप पावते. ती कोणत्याही फ्रिक्वेन्सीवर कंप पावत नाही. नाही. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन अणूमध्ये फक्त ठराविक विशिष्ट ऊर्जा पातळीच धारण करू शकतो. या ऊर्जा पातळ्या सलग नसतात, तर त्या विखुरलेल्या, म्हणजे डिस्क्रीट असतात. डिस्क्रीट. हो, म्हणजे इलेक्ट्रॉन एकतर ऊर्जा पातळी 1 वर असेल किंवा ऊर्जा पातळी 2 वर, पण 1.5 वर कधीच असणार नाही. यालाच ऊर्जेचे क्वांटायझेशन म्हणतात. हे उदाहरण खूपच सोपं करून सांगते. म्हणजे निसर्गात काही गोष्टींचे असे छोटे छोटे पॅकेट्स असतात. पण हा सगळा सिद्धांत झाला, हे आपण कुठेतरी प्रत्यक्षात पाहू शकतो का? आपल्याकडील माहितीमध्ये पार्टिकल इन अ बॉक्स नावाच्या एका उदाहरणाचा उल्लेख आहे. ते काय आहे? पार्टिकल इन अ बॉक्स हे एक वैचारिक मॉडेल आहे, एक थॉट एक्सपेरिमेंट. ओके. हे मॉडेल म्हणजे भौतिकशास्त्रज्ञांची एक प्रयोगशाळा आहे. वास्तविक अणू खूप गुंतागुंतीचा असतो, म्हणून आपण आधी एका इलेक्ट्रॉनला काल्पनिक डब्यात बंद करून अभ्यास करतो. जेव्हा आपण या सोप्या सिस्टीमसाठी श्रोडिंगर समीकरण सोडवतो, तेव्हा उत्तरांमध्ये असं दिसतं की इलेक्ट्रॉन फक्त काही ठराविक ऊर्जाच घेऊ शकतो, ज्या n = 1, 2, 3 अशा पूर्णांकांवर अवलंबून असतात. अच्छा. जर इतक्या सोप्या सिस्टीममध्ये ऊर्जा पातळी विखुरलेली दिसत असेल, तर वास्तविक अणूमध्येही तसंच असणार हे सिद्ध होतं. ठीक आहे. हे तर एका अणूचं झालं. मग हे हायड्रोजन अणूच्या बाबतीत कसं काम करतं? तो तर वास्तवातील एक महत्वाचा घटक आहे. अगदी. आणि इथेच या समीकरणाची खरी ताकद दिसते. जेव्हा हेच समीकरण हायड्रोजनच्या एका अणूसाठी सोडवलं जातं, तेव्हा जे परिणाम मिळतात ते अक्षरशः आश्चर्यकारक आहेत. खरंच? हो. आपल्याला इलेक्ट्रॉनच्या कक्षा, म्हणजे शेल्स, जसे की n = 1, 2, 3 मिळतात, आणि त्या कक्षांमधील s, p, d, f सारखे ऑर्बिटल्सचे अचूक आकार आणि रचनाही मिळते. हीच ती माहिती आहे ज्यावर संपूर्ण आवर्त सारणी आधारलेली आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे रसायनशास्त्राचे नियम हे काहीतरी स्वतंत्र नसून ते भौतिकशास्त्राच्या या एका समीकरणाचे थेट परिणाम आहेत, असं म्हणता येईल का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. हे तर 2 विषय जोडण्यासारखं आहे. नक्कीच. मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म, ते एकमेकांशी कसे बंध तयार करतात, कोणतं मूलद्रव्य किती क्रियाशील असेल, हे सगळं त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या रचनेवर अवलंबून असतं. आणि ती रचना आपल्याला या समीकरणाच्या उत्तरांमधून समजते. रसायनशास्त्राचा हा पाया आहे. ठीक आहे. हे एका अणूसाठी थक्क करणारं आहे. पण माझ्या फोनमधली चिप तर सिलिकॉनच्या लाखो करोडो अणूंनी बनलेली आहे. एका अणूसाठीचं हे समीकरण इतक्या मोठ्या रचनेला कसं लागू होतं? तिथे काय बदलतं? हां, पुढचा तार्किक प्रश्न आहे, आणि तोच आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जातो. सेमीकंडक्टर, जसे की सिलिकॉन, हे क्रिस्टलच्या रूपात असतात. म्हणजे त्यात अणूंची रचना नियमित आणि पुनरावृत्ती होणारी असते. पिरियॉडिक. हो, पिरियॉडिक. जेव्हा एक इलेक्ट्रॉन या नियमित रचनेतून प्रवास करतो, तेव्हा त्याला फक्त एका अणूचा नाही, तर शेजारच्या अनेक अणूंच्या ऊर्जा क्षेत्राचा अनुभव येतो. त्यामुळे एका अणूच्या ज्या विखुरलेल्या ऊर्जा पातळ्या होत्या, त्या एकत्र येऊन त्यांचे बँड्स किंवा पट्टे तयार होतात. बँड्स म्हणजे त्या वेगळ्या वेगळ्या ऊर्जा पातळ्या एकत्र येऊन ऊर्जेचे महामार्ग तयार होतात का? हो, तसंच काहीसं. यात मुख्यत्वे 2 बँड्स महत्वाचे असतात. एक म्हणजे व्हॅलन्स बँड, जिथे इलेक्ट्रॉन सामान्यतः अणूंशी बांधलेले असतात. ओके. आणि दुसरा म्हणजे कंडक्शन बँड, जिथे पोचल्यावर इलेक्ट्रॉन मोकळे होतात आणि वीज वाहून नेऊ शकतात. अच्छा. हे असं समजा की व्हॅलन्स बँड म्हणजे एखाद्या इमारतीचा तळमजला, जिथे सगळे इलेक्ट्रॉन आरामात बसलेले आहेत, आणि कंडक्शन बँड म्हणजे पहिला मजला, जिथे गेल्यावर ते काम करू शकतात. आणि या 2 बँड्समधील अंतरालाच बँड गॅप म्हणतात, बरोबर?
मग या इमारतीच्या उदाहरणात बँड गॅप काय असेल? अगदी बरोबर. बँड गॅप म्हणजे या तळमजल्यातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या. हा सोपं आहे. जर पायऱ्या खूप जास्त असतील, म्हणजेच बँड गॅप खूप मोठा असेल, तर इलेक्ट्रॉन वर जाऊ शकत नाहीत. असा पदार्थ इन्सुलेटर असतो. म्हणजे वीज वाहून नेत नाही. बरोबर. आणि जर पायऱ्या नसतीलच, म्हणजे तळमजला आणि पहिला मजला एकच असतील, तर इलेक्ट्रॉन सहज वर खाली करतात. असा पदार्थ कंडक्टर असतो. आणि सेमीकंडक्टर म्हणजे असा पदार्थ जिथे आपण या पायऱ्यांची उंची कमी जास्त करू शकतो. अगदी अचूक. सेमीकंडक्टरमध्ये हा बँड गॅप किंवा या पायऱ्यांची उंची पुडी असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यात काही अशुद्धी मिसळून, ज्याला डोपिंग म्हणतात, या बँड गॅपला नियंत्रित करू शकतो. अच्छा. म्हणजेच आपण इलेक्ट्रॉनचा तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्याचा प्रवास नियंत्रित करू शकतो. याच सिद्धांतामुळे ट्रान्झिस्टरची रचना करणं शक्य झाले, जो आजच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा आत्मा आहे. एक इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून? हो, एक स्विच. म्हणजे आपल्या फोनमधल्या अब्जावधी ट्रान्झिस्टरच्या मागे हे एक समीकरण आणि बँड गॅपची संकल्पना आहे. पुढच्या वेळी मी माझा फोन चार्ज करेल तेव्हा मला हे आठवेल. आता समीकरणाच्या नावावर परत येऊया. याला टाइम इंडिपेंडंट का म्हणतात? आपल्या माहितीमध्ये टाइम डिपेंडंट आवृत्तीचाही उल्लेख आहे. मग ही इंडिपेंडंट आवृत्ती इतकी महत्वाची का आहे? दोन्ही समीकरणांचे उद्देश वेगळे आहेत. टाइम डिपेंडंट श्रोडिंगर समीकरण आपल्याला सांगतं की क्वांटम सिस्टम वेळेनुसार कशी बदलते किंवा विकसित होते. म्हणजे डायनामिक. हो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉन प्रकाशाचा कण शोषून एका ऊर्जा पातळीतून दुसऱ्या पातळीत उडी मारतो तेव्हा काय होतं हे समजण्यासाठी ते वापरतात. पण टाइम इंडिपेंडंट समीकरण, ज्यावर आपण आज चर्चा करत आहोत, ते सिस्टमच्या स्थिर अवस्था किंवा ब्लूप्रिंट शोधण्यासाठी वापरले जाते. ओके, स्थिर अवस्था. हो. अणू, रेणू आणि सेमीकंडक्टरमध्ये बँड स्ट्रक्चर यांसारख्या स्थिर गोष्टी समजून घेण्यासाठी हेच समीकरण अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट कशी बदलेल हे जाणून घेण्याआधी ती स्थिर अवस्थेत कशी आहे हे जाणून घ्यावं लागतं. म्हणूनच ते इतकं जास्त वापरलं जातं. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे एक समीकरण आपल्याला वस्तूची स्थिर रचना सांगतं आणि दुसरं ती रचना वेळेनुसार कशी बदलेल हे सांगतं. बरोबर. आपल्या माहितीमध्ये शेवटी या समीकरणाचं महत्त्व पुन्हा एकदा सांगितलं आहे. त्यात म्हटलंय की हे समीकरण नसतं तर आपल्याला अणूची रचना, आवर्त सारणी, बँड थिअरी आणि त्यातून बनणारी सेमीकंडक्टर उपकरणे, हो. यापैकी काहीच समजलं नसतं. हो, हे खरंच आधुनिक विज्ञानाचा एक आधारस्तंभ आहे. या एका समीकरणाने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राला एकत्र आणलं आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या रूपात तंत्रज्ञानाची एक नवीन शाखाच उघडून दिली. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका समीकरणापासून सुरुवात केली आणि तिथून अणूची रचना, रसायनशास्त्राचा पाया आणि आपल्या खिशातल्या स्मार्टफोनमधील अब्जावधी ट्रान्झिस्टरपर्यंतचा प्रवास पाहिला. आपल्या माहितीमधील एका वाक्यात दिलेला सारांश या संपूर्ण चर्चेला उत्तम प्रकारे एकत्र बांधतो. टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन इलेक्ट्रॉनच्या अनुमत ऊर्जा पातळ्या आणि वेव्ह फंक्शन शोधते आणि याच दोन गोष्टींमधून आधुनिक तंत्रज्ञानाचा जन्म झाला आहे. बरोबर. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करायला हवा. कोणता? आपण चर्चा केली की हे समीकरण आपल्याला इलेक्ट्रॉन कुठे असेल हे निश्चितपणे सांगत नाही, तर तो कुठे असण्याची शक्यता आहे हे सांगते. निश्चिततेकडून संभाव्यतेकडे होणारे हे स्थित्यंतर क्वांटम मेकॅनिक्सची सर्वात मोठी आणि कदाचित सर्वात विचित्र देण आहे. हो, हे खरंय. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर या विश्वाचा पायाच संभाव्यतेवर आधारलेला असेल, तर वास्तव म्हणजे काय याबद्दलच्या आपल्या मूलभूत समजुतीवर याचा परिणाम होतो. आपण जे जग ठोस आणि निश्चित मानतो ते खरंच तसं आहे का?